Hello friends, today we are going to learn next paragraph of lesson The boy who broke the bank. म्हणजे बँक बुडवणारा मुलगा. तर not today, open your notebook, sorry, textbook, page number 52. Last period we have seen the second paragraph, that means second passage of page number 52 of this lesson. या धड्यातीलच पान नंबर 52 वरती दुसरा पॅराग्राफ पाहिला आहे. By noon the small bank had gone through all its ready cash and the harassed manager was in a dilemma. Emergency fund could only be obtained from another bank some 30 miles distant and he wasn't sure he could pursue the crowd to wait until then. And there was no way contacting Seth Govindram on his houseboat in Kashmir. कारण त्या पिंपळनगर बँकेतला जो व्यवस्थापक म्हणजेच मॅनेजर की त्याला या ठिकाणी जे काश्मीरमध्ये असलेले हाऊसबोटमध्ये असलेले त्या ठिकाणी या बँकेचे मालक सेठ गोविंदराम यांच्या ठिकाणी कॉन्टॅक्ट होऊ शकत नव्हता. तेव्हा तो अडचणीमध्ये होता. हे आपण ठिकाणी काल पाहिलेलं आहे. नाव नेक्स्ट पॅराग्राफ ऑफ पेज नंबर 52, that means third paragraph. People were turned back from the counters and told to return the following day. They did not like the sound of that, and so they gathered outside on the steps of the bank shouting, "Give us our money, or we will break in and face the said. We know he is hiding in a safe deposit locker." Mischief makers who didn't have a paisa in the bank joined the crowd and aggravated their mood. The manager stood at the door and tried to placate them. He declared that the bank had plenty of money but no immediate means of collecting it. He urged them to go home and come back the next day. बघा पुन्हा एकदा बघा उत्तर हा. People were returned back from the counters and told to return the following day. तर लोकांना त्या काउंटरपासून बँकेचा जो काउंटर आहे त्या काउंटरपासून ठिकाणी माघारी पाठवण्यात येतं आणि दुसऱ्या दिवशी परत माघारी पैसे न्यायला या अशा प्रकारे त्यांना सांगण्यात येतं. दे डिड नॉट, दे मीन्स people did not like the sound of that. मात्र ह्या बाबतीमध्ये लोकांना योग्य वाटलं नाही की आपलाच पैसा असून आपल्याला पैसा बँक देत नाही. हे ऐकून त्यांना काय बरोबर वाटलं नाही. दे and so they gathered outside. And so people gathered outside of the bank on the step of the bank shouting, "Give us our money or we will break in the breaking." तर ते लोक काय म्हणू लागले, तर बँकेच्या बाहेरच्या बाजूला आले आणि दे स्टँड ऑन द स्टेप ऑफ द बँक, त्या बँकेच्या पायऱ्यावरती उभे राहिले अँड शाउटिंग, "गिव्ह अस आवर मनी", आमचे पैसे आम्हाला द्या, अन्यथा अदरवाईज वी विल ब्रेक इन द बँक, नाहीतर आम्ही बँक फोडतो आम्ही बँक. अँड फेच द सेट, फेच म्हणजे कॅच द सेट, त्या सेटला पकडा. वी नो हीज म्हणजे वी नो ही इज, राम गोविंद सेठ इज हायडिंग इन अ सेफ डिपॉझिट लॉकर. तर सुरक्षित लॉकरमध्ये ते काही लपून बसलेले आहेत ते आम्हाला माहिती आहे. मिस्चिफ मेकर्स हू डिडंट हॅव अ पैसा इन अ बँक, आणि जी खोडकर, जे गावातील जे थोडेसे खोडकर किंवा जे खट्याळ माणसं असतात, बंडखोर माणसं असतात,
त्यांचा एकही पैसा त्या बँकेत नाही असे लोक त्यांनी काय केलं, जॉईन द क्राऊड. त्या ज्या लोकांचा पैसा आतमध्ये अडकल्या बँकेमध्ये ते लोक त्या ठिकाणी एकत्र आले होते, जमाव झाला होता. आणि त्या जमावामध्ये हे गावातील टोळकर त्या ठिकाणी की ज्यांचे खोडकर आहेत, लोक असतात तशा प्रकारचे खोडकर की जेणेकरून राळ पेटवून द्यायचं आणि मजा बघत बसायचे असे काही लोक असतात. तर त्या या लोकांच्या गोळक्यावर ते मिसळले अँड ते ॲग्रिवेटेड देअर मूड. ॲग्रिवेटचा आपल्याला बघायचा अर्थ अनाइड म्हणजे भडकवलेले. आणि त्यांनी काय केलं, लोकांना त्यांचा मूड भडकवायला सुरुवात केली. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर अँड ट्राय टू प्लॅकेट दे. प्लॅकेट सुद्धा अर्थ दिला बघा, प्लॅकेट 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 दिला बघा. स्टॉप समवन बघा, स्टॉप समवन फ्रॉम फीलिंग एंग्री. फ्रॉम फीलिंग एंग्री. तर थोडक्यात समजून घालणे. तर त्या बँकेचे द मॅनेजर ऑफ द पिंपळनगर बँक stood at the door and stopped someone from feeling angry. तर त्या लोकांचा राग कमी करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना थोडक्यात प्रयत्न करू लागले. ही डिक्लेअर्ड दॅट जे मॅनेजर ऑफ पिंपळनगर बँक डिक्लेअर जाहीर केलं, त्या बँकेच्या व्यवस्थापनाने जाहीर केलं किंवा सांगितलं काय की दॅट की द बँक हॅड प्लेंटी ऑफ मनी. बँकेकडे भरपूर पैसा आहे, बट नो इमिजिएट मीन्स ऑफ कलेक्टिंग इट. पण आता लगेच त्या ठिकाणी एवढा पैसा उपलब्ध करणे शक्य नाही. की अर्ज म्हणजे रिक्वेस्ट. रिक्वेस्ट. He requested people to go your home and come back the next day. तर तुम्ही आता घरी जा आणि उद्या परत तुमचे पैसे माघारी या, कारण का पैसा बँकेकडे भरपूर आहे, परंतु लगेच ताबडतोब पैसे गोळा करणे तेवढं सोपं नाही. तर तुम्ही आता उद्या आता घरी जा आणि उद्या तुम्ही परत तुमचा पैसा घ्यायला तोपर्यंत पैशाचं नियोजन व्यवस्था करतो आणण्याचं, असं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. Next paragraph, we want to now, chanted some of the crowd. Now. आमचा पैसा आम्हाला आत्ताच पाहिजे. सर्वजण एका सुरात त्या ठिकाणी म्हणायला लागले की आत्ता आणि आत्ताच आमचे पैसे आम्हाला पाहिजे. अँड ब्रिक हर्टलेड through the air and crashed through the plate glass window of the पिंपळनगर बँक. आणि त्या जमावातील एका माणसाने कोणीतरी ब्रिकचा अर्थ वीट एक ठिकाणी त्या जमावाच्या गर्दीतून एक वीट अशी भिरकावली बँकेच्या दिशेनं. आणि बँकेला जे काय खिडकी होती त्या खिडकीच्या काचला त्या ठिकाणी तो विटेचा टोला बसून काच फोडून वीट आतमध्ये आली. Next paragraph. Nathu arrived next morning to sweep the steps of the bank. He saw the refuse and the broken glass and the stones cluttering the steps. Raising his hands in a gesture of horror and disgust, he cried, "Hooligans, sons of donkeys!" As though it isn't bad enough to be paid late. It seems my work has also to be increased. He smote the steps with his broom, scattering the refuse. Nathu, next day, Nathu arrived. A-double-R-I-V म्हणजे आगमन होणे. आणि याचं arrive
अरायवल हे आहे ते वर्ब आहे आणि हे आहे ते नाउन आहे. बघा हे काय आहे, तो वर्ब आहे. अरायव म्हणजे आगमन होणे आणि अरायवल म्हणजे आगमन, हे नाउन आहे. आणि लक्षात मग विचारतात राईट डाऊन द नाउन ऑफ फॉलोइंग वर्ब, खाली दिलेल्या क्रियापदाचे नाउन तयार करा. तर हे जो विचार देतील तुम्हाला अरायवल लिहावं लागेल. असा प्रश्न असतो. ठीक आहे. तर नेक्स्ट आहे नथू अरायव्ड बँक. दॅट मीन्स स्वीप कसं झाला होता, व्हाय डिड नथू अराइव इन द बँक. तर नथू अराइव्ड इन द बँक टू स्वीप द स्टेप्स ऑफ द बँक. स्वीप म्हणजे झाडणे आहे की नाही. तर त्या बँकेच्या पायऱ्या झाडण्यासाठी तो नथू दुसऱ्या दिवशी बँकेमध्ये आला. when Nathu arrived in the bank, that time he saw the refuse and a broken glass and the stones cluttering the steps. आणि ज्यावेळी दुसऱ्या दिवशी बँकेमध्ये आल्यानंतर जर पाहिलं, सीचं पास्ट टेन्स सॉ, ही सॉ, नथू सॉ द रिफ्यूज, कचरा, रिफ्यूज अँड द ब्रोकन ग्लास. आता पाहिलं शेवटच्या उत्तरामध्ये त्याच्या की एका जमावातून तरी एका माणसाने वीट बँकेच्या धिरकावल्यामुळं जी खिडकीला जी काच होती ती काच फुटलेली होती. आणि मग या नथूने काय केलं तर तो कचरा पाहिला. त्यानंतर ब्रोकन ग्लास, तुटलेलं काचचे तुकडे, पीस ऑफ द ग्लास ऑफ द विंडो अँड द स्टोन्स क्लटरिंग द स्टेप्स. आणि शिवाय काचेचे तुकडे पडले, दगडाचे खच त्या ठिकाणी पायरीवरती पडलेले आहेत, ते नथूने पाहिलं. अँड रेजिंग हिज हँड्स इन अ गेस्चर ऑफ हॉरर अँड डिस्गस्ट. ते त्याचा हात तो चिडला आणि वैतागाने आणि संतापाने त्या ठिकाणी त्याचे हात वरती उचलले. आणि ही क्राईड, आणि तो ओरडला, हुलिगन्स सन्स ऑफ डॉंकी. हुलिगन्सचा दिला अर्थ बली, BULLY, बली म्हणजे इथं गुंड अर्थ घ्यायचा आहे. कोण, काय गुंड लोक आहेत, सन्स ऑफ डॉंकी, गाढव आहेत का. ॲज टू इट इजंट बॅड इनफ टू पेड इट लेट. की त्यांना हे योग्य नाही का, एकतर पैसा ते काही मला वेळेत मिळत नाही, तो उशीर झाला मला पगार मिळायला. इट सीम माय वर्क ऑल्सो टू बी इन्क्रीज. शिवाय माझं काम आता त्यांनी वाढवून बसलेले आहेत. ही स्मोट द स्टेप्स विथ इज अ ब्रूम स्कॅटर द रिफ्यूज. आणि स्मूथचा अर्थ दिला, स्मूथचा अर्थ मेक अ हेवी ब्लो विथ टूल, म्हणजे जोराने आपटणे. त्यांनी काय केलं, ते हातातील झाडू आहे तो त्या ठिकाणी जोराने पायरी वापरला की जेणेकरून पुन्हा एकदा धूळ अशी वरती उडत गेली. लास्ट पॅराग्राफ. गुड मॉर्निंग नथू, सेड द वॉशरमॅन्स बॉय गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल. आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ द नेक्स्ट मंथ. गुड मॉर्निंग नथू, शुभ सकाळ नथू, शुभ सकाळ नथू. कोण म्हटलं असं, तर वॉशरमॅन्स बॉय, तो धोबीचा मुलगा सीताराम आहे का नाही. द नेम ऑफ वॉशरमॅन्स सन और अ बॉय इज सीताराम. तो म्हणतो की शुभ सकाळ नथू. कसा म्हणतो पण, गेटिंग डाऊन फ्रॉम द बायसिकल, त्या सायकलवर उतरत. आणि आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ द नेक्स्ट मंथ. आता पुढच्याच येणाऱ्या 1 तारखेलाच ठिकाणी तू नवीन कामाला सुरुवात करणार आहेस ना, असा प्रश्न विचारतो. आणि आता पेज नंबर 53 पण बघा, यू विल हॅव टू सपोज नाव दॅट द बँक इज गोईंग आउट ऑफ बिझनेस. शेवटी ते तुला तर करावं लागणार आहे, कारण का आता बँक त्या ठिकाणी काय होत आहे, बँक तर बुडलेली आहे, तेव्हा साहजिकच तुला आता नवीन ठिकाणी कामाला सुरुवात करायला लागणार आहे. नेक्स्ट पॅराग्राफ. हाऊ दॅट, सेड नथू, haven't you heard well? You had better wait here until half an population of people never arrives to claim their money. And he waved cheerfully. He did not have a bank account and sped away on his cycle. बघा, how's that? असं कसं, haven't you heard? असं कसं म्हणाल, शेजारा म्हणला की तुला, तू ऐकलं नाहीस काय. वेल, यू हॅड बेटर वेट, थांब, तुला थोडीशी वाट पाहावी लागेल. अंटिल हाफ अँड
population of people arrives to claim their money. थांबा थोडा वेळ तू वाट पहा. थोड्याच वेळामध्ये हाफ पॉप्युलेशन ऑफ पिंपळनगर, या पिंपळनगरमधील निम्मीच्या ठिकाणी लोक थोड्याच वेळामध्ये त्यांच्या पैशा क्लेम देअर मनी, त्यांच्या पैशाची तक्रार किंवा त्यांचे पैसे काढून घेण्यासाठी थोड्याच वेळामध्ये जवळजवळ गावातली निम्मी लोकसंख्या किंवा निम्मी लोक त्या ठिकाणी येतील. तू वाट पहा. अँड ही वेव्ड चेअरफुली. ही डिड नॉट हॅव अ बँक अकाउंट अँड स्पेड अवे ऑन हिज बायसिकल. असं म्हणतो आणि अतिशय आनंदाने ही वेव्ड चेअरफुली, त्याने हातवारे त्या ठिकाणी आनंद केले. कारण का ही डिड नॉट हॅव अ बँक, त्याचं बँकेत काहीच नव्हतं. नेवर अकाउंट, त्याचं अकाउंट खातेसुद्धा बँकेत नव्हतं. त्यामुळे तो ही स्पेड अवे ऑन हिज बायसिकल, आणि तो त्याच्या सायकल बसून तो निघून गेला. एक पॅराग्राफ. नथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स, muttering to himself. When he had finished his work, he sat down on the highest step to await the arrival of manager. He was determined to get his pay. Nathu went back to sweeping steps and muttering to himself. He started his job or sweeping the steps. त्यांनी काय केलं, त्याच्या काम स्वीपिंग द स्टेप्स, पाय झाल्याचं काम सुरू केलं. अँड दॅट टाइम ही मटरिंग टू हिमसेल्फ. तो मठ, NUT मठ म्हणजे फुटफुटणे, त्याने स्वतःला मनाला फुटफुटायला सुरुवात केली. फेन ही हॅड फिनिश हिज वर्क. आणि मग मनाशी फुटफुटला, असं कसं झालं बरं, कशी काय बँक फुटणार वगैरे, कसं काय प्रॉब्लेम झाला आहे, असं तो मनाशी फुटफुट असताना त्या ठिकाणी ही हॅड फिनिश हिज वर्क. जेव्हा त्याने त्याचं काम पूर्ण केलं, ही सॅट डाऊन ऑन द हायेस्ट स्टेप, आणि सर्वात उंच वरती असलेल्या पायरीवर जाऊन तो वाट पाहू लागला. ही बसला. ही सॅट डाऊन ऑन द हायेस्ट स्टेप ऑफ द बँक. त्या बँकेच्या सर्वात उंच अशा पायरीवर जाऊन तो बसला. अँड टू अवेट द अरायवल ऑफ मॅनेजर. त्या बँकेची व्यवस्थापनाची आगमनाची वाट पाहू लागला, येण्याची वाट पाहू लागला. ही वॉज डिटरमाइंड टू गेट हिज पे. आणि ते निश्चय केला. नाव नथू वॉज डिटरमाइंड टू गेट हिज पे. तिने आता मनाशी निर्धारच केला होता की आज आपण आपलं पैसा आपण त्या मॅनेजरकडून, व्यवस्थापकाकडून घ्यायचं, असं त्यांनी डिटरमाइंड म्हणजे निश्चय करणे, ठरवले, डिसाइड. लास्ट पॅराग्राफ. Who would have thought the bank would collapse? He said to himself and looked thoughtfully into the distance. I wonder how it could have happened. बघा, who would have thought the bank would collapse? असं कोणीतरी विचार केला असेल का, बँक बुडणार असं कोणाला तरी वाटलं होतं का? असं तो मनाशी फुटफुटला. अँड लुक्ड थॉटफुली इन टू द डिस्टन्स. आणि काही अंतरावरती असाच त्या ठिकाणी विचार करत त्या ठिकाणी पाहू लागला. आणि शेवटी म्हटले, आय वंडर हाऊ टू कुड हॅव हॅपन. हे असं कसं काय झालं बरं, असं तो मनाशी काय करा विचार करू लागला. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे जे प्रकरण आहे, लेसन जो आहे, धडा जो आहे, द बॉय हू ब्रोक द बँक, या ठिकाणी काय केलं, संपलेलं आहे. कम्प्लिटेड द लेसन. ठीक आहे. त्याला जो पुढचा पाठ इंग्लिश वर्कशॉप असेल किंवा नेक्स्ट लेसन विल सी टुमॉरो और नेक्स्ट पिरियड.